हाय फ्रेंड्स, मी सुजाता. माझी चूलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज पाहणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या. आषाढ म्हटलं की भरपूर पाऊस आणि ओढ मात्र विठुमाऊलीच्या दर्शनाची. या गव्हाच्या कापण्या साधारण आषाढी एकादशीच्या आसपासच बनवण्याची पद्धत आहे. आषाढ महिन्यात वातावरण थंड असल्यामुळे कापण्यांसारखे किंवा इतर तळणीचे पदार्थ आपण जास्त खातो. तसेच बेंडूर म्हणजेच बैलपोळा या सणाला सुद्धा या कापण्या नैवेद्य म्हणून आवर्जून केल्या जातात. तसेच जर माहेरवाशीण आली असेल तर तिला काहीतरी गोडधोड खाऊ घालण्यासाठी म्हणून सुद्धा ह्या कापण्या केल्या जातात. या कापण्या ज्वारीच्या पिठाच्या सुद्धा केल्या जातात आणि मुख्य घटक असतं गूळ आणि गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ. तुम्हाला कुठल्या कापण्या आवडतात हे मात्र मला नक्की सांगा आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.